राज्यामधील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचं कळतं। भट्टीच्या संपर्कामध्ये आलेल्या सर्वांची एटीएस कडनं चौकशी सुरू आहे। भट्टीच्या साथीदारांकडनं तरुणांची दिशाभूल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सोशल मीडियावरून भट्टीच्या साथीदारांची तरुणांशी मैत्री झाली। राज्यभरात एटीएसनं धाडी टाकत पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी केली आहे। मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, गडचिरोलीसह अनेक ठिकाणी एटीएसनं धाडी टाकल्यात। महाराष्ट्रातील काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून लाहोरमधील हस्तकांच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएसनं कारवाई करत मराठवाड्यातनं 15 संशयितांना ताब्यात घेतलं। या संशयितांची 10 तास कसून चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलंय। या संशयित 15 जणांचे मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही कसून तपासणी करण्यात आली आहे। गुरुवारी मध्यरात्रीपासून एटीएसनं राज्यभरात छापेमारी केली आणि राज्यातले 102 तरुण एटीएसच्या रडारवर आहेत। पोलिसांच्या स्पेशल सेलनं बुधवारी शहजाद भट्टीशी संबंधित कथित 2 गट उद्ध्वस्त करून दिल्ली आणि पंजाबमधून 6 संशयितांना अटक केली होती। त्यानंतर महाराष्ट्रात या धाडी टाकण्यात आल्या। महाराष्ट्र एटीएसच्या विशेष पथकांनी मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर यासह सांगली, सातारा, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150हून अधिक संशयास्पद ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। राज्यामध्ये 150च्या वर अनेक एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ, पण भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत। या कारवाईचा मुख्य रोख पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेला शहजाद भट्टी याच्या डिजिटल नेटवर्कवर आहे। शहजाद भट्टी हा पूर्वी ऑनलाईन कंटेंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय होता, मात्र आता तो दुबईत बसून गुन्हेगारी टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवत असल्याचं उघड झालंय। देशव्यापी मोहिमेअंतर्गत एटीएसनं मराठवाड्यात एकूण 15 ठिकाणी धाडी टाकल्यात। यामध्ये सर्वाधिक कारवाया छत्रपती संभाजीनगरात झाल्या असून तिथून 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं। याशिवाय जालना जिल्ह्यातनं 2, धाराशिवमधून 2 आणि बीड जिल्ह्यातनं 1 अशा एकूण 15 जणांची एटीएसच्या पथकानं अज्ञात स्थळी चौकशी केली। आबिद जाट उर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेनन, राणा हुसैन, अशरफ बशीर आलम हे भट्टीचे साथीदार देशात नेटवर्क पसरवतात। फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या समाज माध्यमांचा वापर करून हे नेटवर्क विणलं जात आहे। त्यामुळे एटीएसनं संशयित तरुणांच्या पालकांना सतर्कतेचं आवाहन केलंय।